विज्ञानशक्ती अवतरले होते दैत्य निर्दाळिले विश्वरूप प्रकुटिनी अर्जुन देवा बोधिले तया नमन श्रीकृष्णराया श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बाबा, प्रपंचाची रत्न कशी झाली ही जवळजवळ कोण्याच धर्मीय लोकांना माहीत नाही. त्याचा खरं ज्ञान आपल्याला भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना अवतार धारण करून आले आणि आपल्याला ही प्रपंच खरं प्रपंचाची रत्न कशी झाली, प्रपंचाचे विभाग किती येतं, प्रपंच म्हणजे काय, प्रपंच कुठं असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्रीकृष्ण महाराज भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना क्लिअर सांगून दिलेले आहेत. त्यांनी सृष्टीची रचना कशी झाली हे सांगितले. ते म्हणतात की 4 नित्यपदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. तर जीव हा जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. परमेश्वरानं जीवाला तमात ठेवलं, देवतेला आपापल्या स्वरूपी ठेवलं आणि प्रपंचाला भैरव स्वरूपी ठेवलं आणि स्वतः चैतन्यापर राहिली, चैतन्याच्या पलीकड राहिली. तर आणि मग जीव हा जडमूड स्थितीत असतो तमात. देवता ह्या पंचप्रकाराने युक्त असतात आणि प्रपंच हा निधी रूपानं असतो, म्हणजे जेवढा काढला तेवढा तयारच असा निधी रूपानं असतो. आणि परमेश्वर मात्र आपल्याच आनंदामध्ये, आपल्याच सुखामध्ये मग्न असतो. एक त्यांनी सांगितले की जीव कैवल्य आणि पर कैवल्य. जीव कैवल्य ते पर कैवल्य रमे आणि पर कैवल्य ते स्वस्वरूपी रमे, असं त्यांनी सांगितलं आहे. तर हा परमेश्वर आपापल्या स्वरूपात रममान असतात आणि एवढ्यात काय परमेश्वराला म्हणजे आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती होते आणि केव्हा जीव तमात असतो. प्रपंचाची रचना नसते, कारण 4 पदार्थ वर असतात, आपापल्या स्वरूपी असतात, त्यामुळं प्रपंचाची रचना नसते. आणि जीव हा तमात असतो त्यावेळेस मग परमेश्वरानं त्याच्याकडं पाहिलं, जीवाकडं, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अनाद्याविद्या लागलेली असते आणि अनाद्याविद्यामुळं त्याचं स्वरूप आदमती, आदगती, आदरती झालेलं असतं. आदमती, आदगती, आदरती झालेलं असते. त्यामुळं तो परमेश्वराचा आनंद घेत नाही. एक अनाद्याविद्या म्हणजे एक प्रकारचा रोग हे जीवाला झालेला. एखाद्या जर माणसाला तुम्ही रोग झालेला असला आणि त्याला किती पंचपक्वान्नाचं अन्न ताट जर त्याच्यापुढं आणून ठेवलं तर तो खाणार नाही. त्याप्रमाणे जीवाला परमेश्वरानं आनंद देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला तो रोग झालेला आहे अनाद्याविद्या आणि त्याच्यामुळे त्याचं स्वरूप आदमती, आदगती, आदरती झालेलं आहे. त्यामुळं तो आनंद घेऊ शकला नाही आणि न घेतल्यामुळं परमेश्वरानं मग ठरवलं की याला प्रपंचात न्यावं लागते, प्रपंचाची रचना करावं लागते, याला प्रपंचात न्यावं लागते, याला मनुष्य देह द्यावा लागतो आणि देह देऊन याच्या अनाद्याविद्येचा छेद करून आणि मग याला ज्ञान देऊन अनादीचा छेद करून याला मग नंतर आनंद हा घेईल. तोपर्यंत हा आपला स्वरूपीचा आनंद घेत नाही. आणि मग परमेश्वर तर काहीच करत नाही, ते कर्तुम आहेत, अकर्तुम आहेत, अन्यथा कर्तुम आहेत, ते काही करत नाहीत. मग ही प्रवृत्ती माया जाणते आणि माया जीवाला प्रपंचातून तमातून बाहेर काढते. काढताना आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून ते प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्नाला 5 नाव आहेत: संलग्न, चैतन्यमयाचा अंश, चैतन्य, विदे आणि आत्मा असे. तर असे 5 नाव आहेत. मग तो संलग्नाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे आणि जीव आणि संलग्न लावते त्याला, तर जीव आणि संलग्न तमातच एकत्र होतात आणि जीवाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आणि याचा बी संलग्नाचा विकास बी 100 ब्रह्मांड एवढा आहे.
आणि मग असं झाल्यानंतर माया त्याच्यावर 8 प्रक्रिया करते. विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघळी, लोटी. आणि चौथ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे विकरे, विये, प्रसवे. प्रसवेमध्ये ते जीवाला अर्ध तमात आणि अर्ध हरितात लोटते. आता जीव 50 ब्रह्मांड तमात आहे आणि 50 ब्रह्मांड हरितात आहे. अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात. पण जीव कबूल करतो, पण संलग्न म्हणतो मी तुझा अंश नसून तुझ्या एवढाच मोठा आहे. हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असते. जीव हा स्वतंत्र पदार्थ असून देखील तो स्वतःला मायेचा अंश समजतो, हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे. आणि संलग्न हा चैतन्य माया एवढा नाही, परंतु तो स्वतः तिचा अंश आहे, पण तो तिला म्हणतो की मी तुझ्या एवढा मोठा आहे. हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे. आणि ह्या अन्यथा ज्ञानामुळे त्यांचा संकोच होतो. त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात. मग आद्यमळ म्हणतात. मग आद्यमळ लागला म्हणजे त्याचा संकोच झाला जीवाचा. आद्यमळ म्हणजे जीवाचा आणि संलग्नाचा संकोच झाला, अन्यथा ज्ञानामुळे झाला. आणि किती झाला संकोच, तर 100 एवढा होता तो, तर त्यातले 90 ब्रह्मांड कमी झाले आणि फक्त तो 10 मांड एवढा संकोचला. म्हणजे 10 ब्रह्मांड एवढा विकास कमी झाला त्याचा. आणि मग तो 10च ब्रह्मांड एवढा राहिला. मग मायेनं 5वी प्रक्रिया केली, 6वी केली, 7वी केली. त्याच्यावर 7व्या प्रक्रियेमध्ये त्यानं तमातून हरितात लोटून दिलं. आता जीव हरितात आला. हरितात आल्यावर त्यानं प्रथम मळच आपल्या अंगावर मळ लावून घेतले. प्रथम विश्वदेवतेचा मळ लावून घेतला आणि मग विश्वदेवतेचा मळ लावून घेतल्यानंतर तो म्हणजे 90 म्हणजे 10 बरोबर 1 एवढा संकोचला. आणि मग नंतर त्यानं प्रकृतिमळ, विकृतिमळ असे 81 कोटी 6,09 देवतेचे मळ लावून घेतले. आपल्या 8 देवतेचे मळ लावून घेतले आपल्या अंगाला. आणि या मळरचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. आणि सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यानंतर मायेनं स्थूळ प्रपंचाची रचना केली. मायेनं स्थूळाच्या ढिगावरून 5 भूत 3 गुण आणले. एक जूट तयार केली. 8 जुटीचा एक विठोला तयार केला. 8 विठोल्याचा एक भेड तयार केला. आणि 8 विठोल्याचा एक परमाणू तयार केला. आणि अनेक परमाणूचा एक भेड तयार केला. त्या भेडाचे 2 विभाग आहेत, कर्मभूमी आणि भोगभूमी. आणि प्रपंचाचे 2 विभाग आहेत. नाही, मग तो भेंड जो आहे तो भेंड तिनं कासवकार विष्णूची मूर्ती तयार केली आणि त्या विष्णूच्या मूर्तीमध्ये तो भेंड बसून दिला. आणि अशा प्रकारे 56 कोटी एवढा तो प्रपंच तयार झाला. तो जे कासवकार मूर्ती आहे तिचे जे 4 पाय आहेत, ते 4 पाय म्हणजे 6 कोटी आहे. म्हणजे 50 कोटीचा भेंड आणि ते 6 कोटी 56 कोटी एवढी प्रपंच तयार झाला. प्रपंचाची रचना झाली. या प्रपंचाचे 2 विभाग आहेत, एक सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच. अशा प्रकारे ह्या मायेनं ह्या प्रपंचाची रचना केली. मायबापो, अशी एवढी प्रपंचाची रचना कोणीही म्हणजे व्यवस्थित आणि सटीक अशी कोणीही धर्मामध्ये सांगितलेली नाही. मी बऱ्याच धर्माचा अभ्यास मी ते पूर्णतः नाही पण बऱ्याच प्रमाणात केला, परंतु कुठेही अशी व्यवस्थित आणि पटणारी आपल्या अनुभवाला येणारी जी रचना परमेश्वरानं आपल्याला सांगितली मायबापो. आणि मग परमेश्वरानं आपल्याला मायेनं आपल्याला ह्या प्रपंचात लोटून दिलं. आणि इथं आल्यावर आपण चतुरित कर्मफळाला चाललो आहोत. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष. कधी स्वर्गाला जातो, कधी नरकाला जातो, कधी मनुष्य देहात येतो, तर कधी मायेच्या मोक्षाला जातो, देवतेच्या मोक्षाला जातो. असं आपलं भ्रमण चालूच आहे. परंतु आपण काही परमेश्वराकडे मुहूर्त नाहीत. आपल्याला तसा गुरु बी चांगला भेटत नाही. आणि गुरु जरी चांगला भेटला तर आपण काही त्या गुरुचं ऐकत नाहीत. मग आपण प्रपंचाचं आणि ह्या प्रपंचात पडल्यानंतर हजारो करोडो वर्ष झालं आपण दुःख भोगत आहोत. परंतु मायबापो, हे दुःख ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला शरण जाता, परमेश्वराचं मनीतलं करता, त्यावेळेसच तुम्ही परमेश्वराच्या स्वरूपामध्ये परमेश्वर तुम्हाला लीन करून घेते
आणि तुम्हाला ह्या दुःखातून वेगळं करते, तोपर्यंत तुम्ही ह्या दुःखातून वेगळं होऊ शकत नाहीत. मायबाबा, परमेश्वराला अनुसरा, परमेश्वराचं बघितलं करा, आणि तरच अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.